वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची आज झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे बहुजन विकास आघाडीने बाजी मारली आहे। बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक अजय पाटील यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडली असून मार्शल लोपेस यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे। महापौर पदासाठी बहुजन विकास आघाडीकडून अजय पाटील, प्रफुल्ल साने आणि निशात चोरखे यांचे अर्ज दाखल होते, तर भाजपकडून दर्शना त्रिपाठी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र निवडणुकीपूर्वी प्रफुल्ल साने आणि निशात चोरखे यांनी आपले अर्ज मागे घेतले। त्यानंतर झालेल्या मतदानात अजय पाटील यांना 71 मते तर दर्शना त्रिपाठी यांना 44 मते मिळाली। उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही असाच निकाल पाहायला मिळाला। बहुजन विकास आघाडीचे मार्शल लोपेस यांना 71 मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी नारायण मांजरेकर यांना 44 मते पडली। महापौरपदी निवड झाल्यानंतर अजय पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की जनतेचे हितेंद्र ठाकूर यांच्यावर असलेले प्रेम आणि गेल्या 35 वर्षात त्यांनी केलेली विकास कामे यामुळेच बहुजन विकास आघाडीला पालिकेवर सत्ता मिळाली आणि मला महापौरपद मिळाले। तसेच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी वसई विरारच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिल्याचेही त्यांनी सांगत सर्वांचे आभार मानले। तर उपमहापौर मार्शल लोपेस यांनी आपल्या भाषणात सांगितले की हितेंद्र ठाकूर यांनी संपूर्ण महाराष्ट्राला संदेश दिला आहे की एक सामान्य कार्यकर्ता देखील महापौर किंवा उपमहापौर बनू शकतो। बहुजन विकास आघाडी सर्व धर्मियांना एकत्र घेऊन चालते आणि वसई विरारच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही काम करत राहणार आहोत। तर हितेंद्र ठाकूरांनी थेट चॅलेंज करत महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक गुप्त पद्धतीने घेतली पाहिजे होती, त्यावेळी ऑपरेशन सिटी काय असते हे लोकांनी बघितलं असतं। पहिली प्रतिक्रिया एवढीच आहे माझी का महापौर उपमहापौर पदाची इलेक्शन ही गुप्त पद्धतीने झाली पाहिजे होती। मग ऑपरेशन सिटी काय आहे ते लोकांना कळलं असतं। जनतेचं लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्यावरील प्रेम हे या विजयाचं रहस्य आहे आणि त्यांनी गेली 35 वर्ष जे काही या तालुक्यासाठी आणि या जिल्ह्यासाठी योगदान दिलेलं आहे, त्यामुळे हा विजय सोपा झालेला आहे। उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील अभिनंदन करताना लोकनेते हितेंद्र ठाकूर यांना सांगितलेलं का कुठचाही निधी तुम्हाला कमी पडणार नाही, सहकार्य लाभेल। त्याचप्रमाणे आपले मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांनी देखील या तालुक्याचा जिल्ह्याच्या विकासासाठी सहकार्य करण्याचा शब्द दिलेला आहे आणि या सर्व राज्य सरकार आणि सर्व पक्षीय नेत्यांनी आपल्या या वसई तालुक्यावर कृपादृष्टी ठेवून लोकनेते हितेंद्र ठाकूर यांना शब्द दिलेला आहे। मी आदरणीय पक्षप्रमुख लोकनेते आपका युवा आमदार सतीश ठाकूर, माजी आमदार राजेश पाटील, आमचे सर्व महापौर उपमहापौर आणि सर्व जनतेचे सर्वसन्मान्य नगरसेवक नगरसेविका आपले मनापासून आभार मानतो आणि या वसई तालुक्याला तसंच या संपूर्ण महाराष्ट्राला आपण आमच्या पक्षप्रमुखांनी एक चांगला उदाहरण दिलेलं आहे की वसई तालुक्यात एक सामान्य कार्यकर्ता देखील महापौर उपमहापौर आमदार खासदार होऊ शकतो।